आज गुढीपाडवा हिंदू नववर्ष दिन आणि देशभरातील जनतेच्या आनंदाला उधाण आलेलं आहे। आज मी पनवेलला सुद्धा नववर्ष स्वागत समितीच्या या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन आलेलो आहे। या पनवेल विधानसभेचे सन्माननीय आमदार आमच्या सोबत पनवेलला होते। आता ते केरळला गेले असल्यामुळे कळंबोलीच्या याला मी आलेलो आहे आणि आज मी बघतोय आमचे सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सर्व समाजसेवक आणि सामान्य जनता ही या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आहे। मी या निमित्ताने कळंबोली वासियांना हिंदू नववर्ष दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। नववर्षाच्या याला पनवेलकरांना काय मिळेल नववर्षात, काय सांगाल? आज आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, तुम्ही सुख सुविधांबद्दल बोलला, आज आम्ही गेले 5 वर्ष या विषयावर आम्ही काम करतोय। आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत। येणाऱ्या नवीन वर्षात सुद्धा त्यांचा जनतेचा त्रास कसा कमी होईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत। आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भगवं वादळ संचारताना दिसतंय। ठिकठिकाणी शोभायात्रांचं आयोजन केलेलं आहे। पनवेलमध्ये सुद्धा प्रत्येक शहरात भव्य दिव्य अशा शोभायात्रा त्या ठिकाणी साकारल्या जात आहेत आणि खास करून आमची मातृशक्ती, आमचे कच्चे बच्चे हे मोठ्या संख्येने या ठिकाणी शोभायात्रेत पाहायला मिळत आहेत। त्यामुळे खरं तर हे हिंदू नववर्ष त्याची ही सुरुवात आणि त्यामुळे आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो एक वेगळा आनंद, वेगळा जोश आणि जल्लोष हा बघायला मिळतोय। त्यामुळे मी सर्व नागरिकांना आजच्या या मंगल दिवसाच्या, हिंदू नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा देतो। आणि खरं तर आपली संस्कृती, परंपरा, विरासत हे टिकवण्याचं काम आपल्या संत महंतांनी, महापुरुषांनी केलेलं आहे। आमच्या मातृशक्तीने आपली संस्कृती, आपले सण हे पुढच्या पिढीकडे जसेच्या तसे हस्तांतरित करण्याचं पुण्य कार्य आजपर्यंत केलेलं आहे। हे कार्य असंच अविरतपणे पुढे सुरू राहिलं पाहिजे आणि ज्या परकीय शक्ती त्यांची संस्कृती आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न करतात, आजपर्यंत तो आपण हाडून पाडलेला आहे। पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपले संस्कार, संस्कृती टिकणं, ते वाढणं यासाठी आपण ताकदीनं काम करत राहू। आजच्या गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।